कधीच मी हा विचार केला तो होत नाही. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओतच सांगितलं होतं. आज 26 जानेवारीच्यानं मला जायचं होतं लेकराचा कार्यक्रम पाहायला शाळेत, पण दादाला आलं रोडग्याचं आमंत्रण. तर दादा सकाळीच रोडग्यावर गेले ना आता बकऱ्या चारायला जावं लागते मले. तर घरादारात एवढा पसारा पडला होता की लय. तो सगळा आवरून मी पोचली बकऱ्याजवळ. आईले पाठवून दिलं होतं. म्हटलं मी घरादारातला पसारा करतो, तू ते लोक जाय बकऱ्यावर. ह्यात येऊन पाहत होतं बकऱ्याची तर मस्त सोय चालू होती. डाल्यात पाणी होतं आणि जागी चारा तोडून टाकला होता. आणि मी गेल्या गेल्याच आई लागली इंधन तोडायला. अंगात जीव काहीच नाही, पण हावलंय तिले. मी गेली होती मग आता ज्ञानकटाया घेऊन. मला माहीत होतं बकऱ्यावर डांगा तोडून टाकल्या चाराचे की काहीच काम नसते, बशाचंच असते. फक्त ते इकडे तिकडे पळाल्या की त्याला आणायचं असते. तर मग ज्ञानकटाया आजला तर आजीला दिल्या आणि आईलाही दिल्या. आई तशी काही खात नाही, पण आता लयच थकेल दिसू राहिली, तिनंही खाल्ल्या. आणि मी सगळ्यालेच कामाला लावून दिलं. बकऱ्याचेही तोंड चालू आणि बकऱ्या वैनाराचेही तोंड चालू. एक नंबर काम केलं होतं. बकऱ्या मस्त चरू राहिल्या. पण बकऱ्याची तेवढी चावट की बकऱ्याची तिकडे पयाला एवढा मोठा चारा सोडून जिकडे काही चारा नाही तिकडे ललिता आजी गेली होती मग आणायले. तर मग मी आईने इंधन बांधून दिलं आणि मी निघली इंधन घेऊन घरी. आई म्हणली घरी कोणतरी पाहिजे, गेटले कुलूप असलं की मग बकऱ्या पळतात इकडे तिकडे. तर मी आली घरी, गेटचं कुलूप नाही उघडत आणि हातपाय नाही धुता आल्या बकऱ्या. आज 3 वाजताच बकऱ्या आल्या होत्या. मग बकऱ्या बिकऱ्या बांधल्या. मग आता आईले चहा ठेवायचा होता. आई चहाची वाट पाहत होती. तर मग आईले दिला पहिले चहा ठेवून काळा आणि मला ठेवला आता दुधाचा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.